नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे. परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीआंबेरे यांचा महायुती सरकारवरती आणि मुख्यमंत्री कार्यालयावरती भ्रष्टाचाराचा आरोप. मुख्यमंत्री कार्यालयात 20% कमिशन द्यावे लागत असल्याचाही केलाय आरोप. तर जायकवाडी धरणात 55% पाणी आलंय. धरण निम्म्याहून अधिक भरल्याने सर्वांनीच टाकलाय सुटकेचा निश्वास. आता बघूया सविस्तर बातम्या. महायुती सरकारच्या काळामध्ये सामाजिक न्याय विभागाने अनेक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीआंबेरे यांनी केलाय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात 20% कमिशन द्यावे लागत असल्याचाही आरोप केलाय. गेले 2 वर्षाच्या पेक्षा जास्त महायुती सरकार आलं आणि या महायुती सरकारमध्ये 15%च्या वर ज्या समाजाची लोकसंख्या आहे. 2011च्या जनगणनेमध्ये 11.5% लोकसंख्या आलेली आहे. बौद्ध म्हणून काही लोक ओपन मध्ये जातात, त्यांना जवळपास 56 लाख लोक. त्याच्यामुळे ती संख्या आपण आत्ता जर बघितलं तर 15%च्या वर आहे अनुसूचित जातीची लोकसंख्या. आणि अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी असलेलं सामाजिक न्याय खातं, आपण ज्याला समाज कल्याण खातं म्हणतो, ते हे सरकार साधारणतः जून मध्ये आलं होतं. ते 2.25 वर्ष झालं. तर 2.25 वर्षापासून महायुती सरकारमध्ये वेगळा समाज कल्याण मंत्री नेमलेला, त्या खात्याला मंत्री नाहीये. समाजाला वाटलं किंवा मुख्यमंत्र्याकडे समाज कल्याण खातं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे, याचा अर्थ मुख्यमंत्री या समाजाचं काही कल्याण करतील. पण 2 वर्षामध्ये या मुख्यमंत्र्याची आणि समाज कल्याण खात्याची कारकीर्द बघितली तर फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार याच्याशिवाय काहीच नाही. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये भोजन ठेक्याचा भ्रष्टाचार आहे. 3 वर्षासाठी भोजन ठेका काढला, 1200 कोटीचा भोजन ठेका आहे. महाराष्ट्रामध्ये गरीब माणसं गावागावामध्ये भोजन ठेका चालवत होते. त्या भोजन ठेक्याचं एकत्रित टेंडर केलं. अशा जाचक आणि किचकट अटी टाकल्या की ज्याच्यामध्ये लहान बिचारे लोक येऊन अशा पद्धतीच्या सगळ्या जाचक अटी टाकल्या. आणि ज्या या राज्याला लुटून खाण्यासाठी ज्या 3 एजन्सी आहेत, तुम्हाला माहिती आहे, क्रिस्टल, ब्रिक्स आणि बीव्हीजी, या 3 एजन्सीला काम मिळण्यासाठी त्यांनी अटी शर्ती टाकल्या. मग 50 कोटीचा टर्नओव्हर पाहिजे, 25 लाखाची EMD पाहिजे, 750 लेबर कामगार कार्यालयाकडे रजिस्टर पाहिजे. कुठल्या मागासवर्गीय माणसाकडे हे असणार आहे असं मुद्दामपणे ठरवून मुख्यमंत्र्यांनी आणि हे 1200 कोटीचं टेंडर दिलं. त्याच्यामध्ये 20% कमिशन घेतलं. आणि आपण सगळे जागरूक पत्रकार आहात. आजही या शहरामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 13 वसतिगृह आहेत. किल्ले आर्कला मोठा 1000चं वसतिगृह, तिथं जाऊन विचारा. भोजन ठेकेदार जुनाच आहे, पण ह्यांच्या नावावर प्रत्येक विद्यार्थ्यामागे 1000 रुपये ते गोळा करत आहेत. जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. विद्यार्थी ओरडतात, विद्यार्थ्याच्या ओरडला कोणी विचारत नाही. म्हणजे 20% कमिशन घेतलेलं एक कमिशन वसुलीची सुरुवात आहे. तर रामा हॉटेल समोर झालेल्या प्रकरणावरून प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी भाजप हा बापच आहे तर शिवसेना एक भित्री शेळी असल्याचा उल्लेख शिवसेना उबाटा पक्षाला उद्देशून केलाय. काय सांगाल, काल मोठा वाद समोर पाहायला मिळाला. भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने भेटलेले होते. काय सांगाल तुमची बाबत? नाही, ऍक्च्युली विषय असा आहे की आम्ही अत्यंत शांतपणाने निदर्शनं करत होतो, आमच्या भावना व्यक्त करत होतो त्या तिथे. पण तिथे कोणीतरी एक वरिष्ठ शिवसेनेचा नेता येऊन त्यांनी शिवसैनिकांना उचकवल्यामुळे हा सगळा प्रकार आपल्याला घडलेला दिसतो. अथवा आमचं निदर्शन करण्याचं जे आंदोलन होतं हे शांतपणाचं होतं
आणि त्यामुळे याच्यात काही वाद निर्माण करायचा नव्हता, पण हा वाद शिवसेनेला निर्माण करायचा होता, त्यामुळे अशी ही परिस्थिती निर्माण झाली असं मला वाटतं. अंबादास दानवे यांनी सांगितलं की शहराची परंपरा आहे का आंदोलन करण्याची एक जागा आहे, मात्र भारतीय जनता पार्टीने खोडसाळपणा केलेला आहे म्हणून या ठिकाणी. आणि मला अंबादास दानवेंना एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांना म्हणा, बंधू तुम्ही मातोश्री लॉनवर काय आंदोलन करण्याची जागा आहे का ती? क्रांती चौक जागा तुम्ही बोलता, शिवाजी पुतळ्याच्या तिथं आपण करतो, गुलमंडीवर करतो. मातोश्री लॉनवर नरेंद्र मोदी साहेबांचे काळे कपडे घालून निषेध करण्याचं कारण काय? का ते तिथून जाणार होते, का तिथून येणार होते, का शहरात येणार होते? ह्या खोडसाळपणा कोणी केलेला आहे? त्यांना कळत नाही ते कसे वागतात. त्यांना म्हणा, आपले इसमें झाक के देखो, गरिबान में झाक के देखो. काही कार्यकर्ते अशा भावना आहे की आम्ही त्यांना पेट्रोल लावलं आणि एका कार्यकर्त्याने थेट आज सांगितलं की आम्ही बाप आहोत म्हणून. कुठल्या शिवसेनेच्या? हा, मला आमच्या कार्यकर्ते म्हणू शकतात, कारण आम्ही बापच आहोत. आज आमचं महाराष्ट्रात सरकार आहे, दिल्लीमध्ये सरकार आहे, आता येणारी महानगरपालिकेत सुद्धा आमच्याच ताब्यात येणार आहे. कारण खरं हिंदुत्व टिकवलंय हे भारतीय जनता पार्टीने. हे फसवे शिवसेना आहे, त्यामुळे यांना बाप म्हणायचा काही अधिकार राहिला नाही. आता ते एक भित्री शेळी म्हणून ते झालेले आहेत. महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली आहे. आम्ही आज या ठिकाणी काही आमचे जे प्रयत्न आम्ही केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही सांगू इच्छितो. त्याच्यामध्ये आमचा आता जवळपास 6-5 ठिकाणी जे आहेत ते नवीन सबस्टेशन आमचे ऑगमेंटेशनसाठी मंजूर झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आमचे जुने ट्रान्सफॉर्मर जे आहे जे 5पर्यंतचे होते त्याला आम्ही क्षमता वाढ करून आता 10पर्यंत आणून घेतलेलं आहे. उदाहरणतः आपला वाळूज महानगर, वाळूज ग्रामीण, त्याचबरोबर आपला करोडी, राजनांदगाव या ठिकाणी आम्हाला आता मंजुरी मिळालेली आहे. आणि बरेच आपले आता जे प्रपोजल आहे ते आता वेळोवेळी आता 1 आठवड्यामध्ये बहुतेक ते ह्याच्यामध्ये मंजुरी मिळून जातील. माझा बाकी कन्झ्युमर्सला हेच अनुरोध राहणार आहे की आता आम्ही महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी यांच्याबरोबर MOU करून घेतलेले आहे, ज्याच्यामध्ये आम्ही कन्झ्युमर मॅपिंग आणि त्यांचं जे स्मार्ट सिटीमध्ये उडान कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स आणि पाण्याचा टॅक्स भरता येत आहेत. त्याचबरोबर आम्ही आपला इलेक्ट्रिसिटीचा जे बिल असतो तो पण प्रॉपर्टी टॅक्स आणि पाण्याच्या टॅक्स सोबत आम्ही भरण्याची सुविधा उडान कार्यक्रमामध्ये देणार आहे. त्याच्यामध्ये आमचा आणि महानगरपालिका यांचा करारनामा झालेला आहे. आपण सर्वांनी फक्त हे सोयीसुविधाचा वापर करावा. तुम्हाला हे सोयीसुविधाचा वापर केला मग बरेच इन्सेंटिव्ह शासनाने ठेवलेले आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 1% डिस्काउंट विदिन ड्यू डेट आणि बरेच अदर बेनिफिट जे आहे ते तुम्हाला मिळेल. मग आपण ह्या सुविधाचा लाभ घ्यावा आणि उडान कार्यक्रममध्ये जेवढे प्रॉपर्टी टॅक्स, पाण्याचे टॅक्स आणि बिजलीचे बिल आहे ते जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून घ्यावा आणि हॅसल फ्री आपली सर्व्हिसेस जे आहे त्याचा वापर करण्यात यावा. समजा एक सुविधा मिळाली कन्झ्युमरला, आता डिजिटल एन्व्हायरमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त फायनान्शियल पेमेंटचा वापर करतोय. आता आमचा जे देश आहे ते सर्वात जास्त ऑनलाईन डिजिटल पेमेंट्समध्ये सर्वात जास्त ट्रान्झॅक्शन करणारा देश आहे. मग त्यामुळे आम्ही जे आता सुविधा उपलब्ध करून घेतोय त्याच्यामध्ये सर्व्हिसेस एकतर छान आणि प्रॉम्प्ट मिळणार आहे आणि आमचा पण ताण कमी होणार आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला फिजिकली जाऊन लोकांशी ते बोलणं करावं लागतं, ते पण आता कमी होऊन जातील. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात रीडिंग रूम सुरू करण्यात यावी, वसतिगृहात गरम पाण्याची व्यवस्था करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मराठवाडा विद्यापीठ प्रशासनासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आलंय. यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत विद्यार्थी नेत्यांनी माहिती दिली आहे. विद्यापीठामध्ये अनेक इमारती ह्या बंद आहेत आणि जे वसतिगृह म्हणून आहेत ते देखील या ठिकाणी बंद आहेत. तर हे सगळे बंद वसतिगृह सुरू झाले पाहिजेत. तुमच्या माहितीच तो सांगतो की 6 नंबर म्हणून एक वसतिगृह मुलांचं 1 वर्ष झालं बांधकाम होऊन पूर्ण झालं आहे, पण ते वसतिगृह अद्यापही बंद आहे. यशवंत विद्यार्थी वसतिगृहामध्ये विद्यापीठाच्या 50% जागा आहेत, त्या जागा विद्यापीठानं घेतल्या पाहिजेत. स्टुडंट गेस्ट हाऊस त्यांनी बंद ठेवलं आहे. तसंच शिक्षक भवन, त्याच्या पाठीमागची इमारत
आणि इकडच्या बाजूला फॅब्रिक हॉस्टेल आहे स्पोर्ट डिपार्टमेंटकडे, ते हॉस्टेल देखील सुरू केलं पाहिजे. त्याच्या बाजूला काही रूम आहेत, या सगळ्या हॉस्टेल्स जर सुरू केले हे सगळे आणि यशवंत वसतिगृहामध्ये 50% घेतला वाटा जर घेतला तर मागेल त्या विद्यार्थ्याला वसतिगृह मिळू शकतं, ही आमची मागणी आहे. तसेच कमवा शिका या योजनेमध्ये प्रत्येक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला काम मिळालं पाहिजे आणि वाढती महागाई लक्षात घेता या योजनेचं मानधन 4,000 करण्यात आलं पाहिजे, ही आमची दुसरी त्यामध्ये मागणी आहे. तसेच विविध ज्या पायाभूत सोयीसुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे. जसं हॉस्टेलला गरम पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तिथं व्यवस्थित स्वच्छता असली पाहिजे. प्रत्येक वसतिगृहामध्ये माफक दरात व गुणवत्तापूर्ण मेस त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे. या मागण्यांना घेऊन आम्ही लढत आहोत आणि वारंवार निवेदनं देऊन आंदोलनं करून मोर्चे करून देखील या पायाभूत ज्या गोष्टी आहेत, या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या देखील विद्यापीठ प्रशासन जर पूर्ण करायला तयार नसेल तर विद्यापीठ प्रशासन मनमानी कारभार करत आहे. आणि म्हणून आम्ही या मनमानी कारभाराच्या विरोधात विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा आज आयोजित केलेला आहे. तर आमचं प्रशासनाला विनंती आहे की आपण सगळे वसतिगृह सुरू करावे व तात्काळ विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्याला वसतिगृहाची आवश्यकता आहे त्याला वसतिगृह देण्यात यावं. आणि 20 जून या दिवसापासून पुढचे 5 दिवस इथं उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणाच्या वेळीसुद्धा आम्ही ह्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन कुलगुरूंना भेटलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या ज्या यातल्या महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये पूर्ण करतो. म्हणजे हॉस्टेलच्या वेडिंग मशीनच्या असेल किंवा इथं कम्प्युटर देण्यासाठी आम्ही मागणी केली होती. त्यासोबतच हॉस्टेलला एकदम साधी मागणी आहे की न्यूजपेपर आणि मासिकं मिळाले पाहिजेत. त्याच्यानंतर ज्या जिम आहेत त्या ओपन जिम चालू केल्या पाहिजेत, खेळाचं साहित्य मिळालं पाहिजे. आणि ह्या एकदम ज्या बेसिक मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पुढच्या 8 दिवसात मान्य करतो आणि तुमच्या वसतिगृहात ते साहित्य उपलब्ध करून देतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. पण तरीसुद्धा त्यांनी ते केलेलं नाही आहे. आणि जी कमवा शिकाची मागणी आहे त्यात पण मागेल त्याला काम मिळालं पाहिजे असं आम्ही यासाठी म्हणतो की मराठवाड्यातल्या 75% स्टुडंट असे आहेत की जे विद्यापीठामध्ये येऊन कमवा शिकाच्या मानधन मिळतं म्हणून त्यांना इथं शिक्षण घेता येतं. त्या मानधनामुळं त्यांना महिन्याची मेसचे पैसे पूर्ण देता येतात. आणि हे सगळं असताना सुद्धा हे कुलगुरू जे आहेत त्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलेलं असून पण ते सगळ्यांना काम मिळत नाही आहे. तर आमची त्यांना विनंती आहे की आमच्या ज्या आजच्या मागण्या आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकाराने नमो दहीहंडी 2024चं आयोजन. दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता. स्थळ बजरंग चौक, यनपास सिडको, छत्रपती संभाजीनगर. मुख्य आकर्षण चला हवाई उद्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे. तू भेटेशी नव्याने फेम अभिनेत्री शिवानी सोनार. आयोजक नमो दहीहंडी मंडळ अध्यक्ष नितीन खरात, अमेय देशमुख, विशाल खंडागळे, सुभाष लोखंडे, सुधीर शेवाळे, योगेश भाकरे. सरचिटणीस सिडको मंडळ छत्रपती संभाजीनगर. उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा. सलग वर्ष 11वे नमो दहीहंडी 2024 या वर्षी सुद्धा थाटात संपन्न होणार. गृहनिर्माण इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली नमो दहीहंडी 2024चं आयोजन. मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024, वेळ सायंकाळी 5 वाजता. स्थळ पटियाला बँक चौक, मुंडलिक नगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर. प्रमुख आकर्षण चला हवाई उद्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडे. तू भेटशी नव्याने अभिनेत्री फेम शिवानी सोनार. आयोजक नमो दहीहंडी मंडळ अध्यक्ष विवेक राठोड, रामेश्वर दसपुते पाटील, धीरज केंद्रे, शैलेश हेकाडे, संतोष काळे पाटील, त्र्यंबक राजपूत, गीताताई कापुरे. गारखेडा मंडळ पूर्व विधानसभा 109, छत्रपती संभाजीनगर. गोविंदा आला रे आला. आपली संस्कृती, आपला सण हर्ष उल्हासात साजरा करूया. अश्वमय क्रीडा मंडळ दहीहंडी 2024. उत्सव समिती 2024 कार्याध्यक्ष अनिल मकरिये, अध्यक्ष शिरीष बोराळकर. प्रमुख आकर्षण मराठी सिने अभिनेत्री नक्षत्रा मेडेकर. मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ महात्मा फुले चौक, छत्रपती संभाजीनगर. गोविंदा आला रे आला. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी
जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहित आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन. पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात. मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा.
कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा, केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जात आहे. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, तरी तू बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. आता थरावर थर लावणारे गोविंदा सुरक्षित झाले आहेत. महायुती सरकारकडून दहीहंडी उत्सवाला सुरक्षा कवच मिळाले असून राज्यभरातील सुमारे 75,000 गोविंदांना 10 लाखांचं विमा कवच देण्यात आलंय. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवरती राज्यात मोठ्या प्रमाणावरती दहीहंडी साजरी केली जाते. या उत्सवात मोठ्या संख्येने तरुण आणि तरुणी सहभागी होतात. दहीहंडी फोडण्यासाठी उंचच्या उंच मानवी मनोरे तयार करण्यात आले होते. यात काही वेळा दुर्घटना घडत असते. यात अपंगत्व किंवा जीवितहानी होण्याची शक्यता असते. तर काही ठिकाणी गोविंदांना अपंगत्व आले असून काही ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून राज्य सरकारच्या क्रीडा विभागाकडून गोविंदांना विमा संरक्षण दिलं गेलंय. त्याप्रमाणे राज्य सरकारने गोविंदांना विमा कवच दिला असून राज्य सरकारने गोविंदांसाठी 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण लागू केलंय. या दहीहंडी उत्सव आधी राज्य सरकारने विमा संरक्षणाची घोषणा केली होती. यासाठी 24 ऑगस्ट पर्यंत विमा संरक्षणासाठी अर्ज करण्याचं आवाहन क्रीडा विभागाने केलं होतं. राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने केलेल्या आदेशानुसार या निर्णयाचा लाभ राज्यातील 75,000हून अधिक गोविंदांना मिळालाय. तर दहीहंडी फोडताना दुर्घटनेत हात किंवा दोन्ही डोळे गमावणाऱ्या गोविंदांना 10 लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जाणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विमा संरक्षण योजनेचा कालावधी 14 ऑगस्ट पासून ते 28 ऑगस्ट 6 वाजेपर्यंतच असणार आहे. छावा चित्रपट हा रिलीज होण्याअगोदरच संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांना दाखवण्यात यावा. त्यानंतर त्यातील आक्षेपार्ह काही भाग असलेला तो वगळून नंतरच तो चित्रपट रिलीज करावा, अशी मागणी रवींद्र बोडके यांनी केली आहे. डिसेंबरमध्ये छावा नावाचा एक हिंदी चित्रपट रिलीज होत आहे. हा एक ऐतिहासिक पिक्चर आहे व त्या अनुषंगाने मी महाराष्ट्रातील व भारतातील शिवप्रेमींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ मागचं कारण असं आहे की 2002-03 जेम्स लेन ज्यावेळेस भारतामध्ये आले होते व त्यांनी शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या नावाचं एक शिवाजी महाराजांचे पुस्तक काढलं होतं व त्यावेळेस त्यांनी ज्या महाराष्ट्रातील तत्कालीन जे इतिहासकार होते त्यांची मदत घेऊन त्यांनी पुस्तक काढलं होतं व त्यात त्यांनी जिजाऊबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं जे शिवप्रेमींना ज्ञात आहे.
मी त्याच्या जास्त खोलात जात नाही. तसेच शिवाजी महाराजांचे गुरु हे रामदास स्वामी होते असं त्यांनी त्याच्या दुसऱ्या काही पुस्तकामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला, किंवा रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हे सांगण्यासाठी त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांची मदत घेतली व त्यांच्याकडनं वधून घेतलं. म्हणजे हे इतिहासकार जे महाराष्ट्रातले आहेत खोडसाळपणे शिवाजी महाराज, जिजाऊ किंवा पूर्ण याच्यामध्ये दादाजी कोंडदेव व रामदास स्वामी यांना हिरो करून यांचं पालकत्व यांनी घेतलं होतं असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात. हा खोडसाळ विषय दुसऱ्याकडून वधून घेण्यात काही इतिहासकार पक्के असतात. तरी त्या अनुषंगाने आम्ही हा व्हिडिओ याच्यासाठी काढत आहे की छावा हा जो पिक्चर आता तयार होत आहे तो रिलीज होण्याच्या अगोदर सेन्सॉरमध्ये गेल्यानंतर, सेन्सॉरमधनं पास होण्याच्या अगोदर किंवा रिलीज व्हायच्या अगोदर त्याचा एक प्रीमियर शो हा संघटनेच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत दाखवा, पुण्यात दाखवा. आम्ही प्रोड्युसर डायरेक्टर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. एकदा पिक्चर पूर्ण बघितल्यानंतर त्याच्यात नक्कीच काही वादग्रस्त विषय नाही ना याची शहानिशा केल्यानंतरच तो पिक्चर रिलीज करावा अशी आम्ही या व्हिडिओद्वारे त्या छावा पिक्चरचे जे कोणी प्रोड्युसर डायरेक्टर असेल यांना आम्ही विनंती करतो. तर दरवर्षीप्रमाणे अश्वमेध क्रीडा मंडळाच्या वतीने औरंगपूर येथे दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाच्या आयोजनाबाबत भाजपचे अनिल मकरिये आणि शिरीष बोराळकर यांनी अधिक माहिती दिली आहे. आम्ही गेले अनेक वर्षापासून आम्ही दहीहंडीचा हा उत्सव, महाउत्सव आम्ही या एरियामध्ये करतो आणि अश्वमेध क्रीडा मंडळाचा एक खूप जुना क्रीडा मंडळ म्हणून त्याचं नाव लौकिक आहे. गणपती असो, दहीहंडी असो, नवरात्र असो, असे वेगवेगळे सण, हिंदू सण हे करण्याचं अश्वमेध क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत सक्रिय असतात, तत्पर असतात. त्यामुळे आजच्या या दहीहंडीमध्ये मराठी सिने अभिनेत्री दरवर्षी आम्ही कोणीतरी सेलिब्रिटी बोलवतो. त्यावेळेस नक्षत्रा मेडेकर नावाची एक सिने अभिनेत्री आज या दहीहंडीला येणार आहे आणि त्या निमित्ताने मी सगळ्या दहीहंडी उत्साही कार्यकर्त्यांना आणि काय म्हणतात त्याला गोविंदा कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला यावं आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करावा. जे फोडेल त्यांना आम्ही मोमेंटो देणार आहोत, दरवर्षीप्रमाणे त्याचं कौतुक करणार आहोत. अशा प्रकारचा हा सोहळा असणार आहे. क्रीडा मंडळ दहीहंडी उत्सव या वर्षीचे दहीहंडी उत्सवचे अध्यक्ष आमचे मित्र शिरीष बोराळकर आहे, मी संस्थापक अध्यक्ष. यावर्षी आम्ही नक्षत्रा मेडेकर यांना बोलवलं आहे. दरवर्षी आम्ही उत्साहाने दहीहंडी करतो आणि 11 थर केले तर 1,51,000 देतो. खाली केले ते आमच्या पद्धतीने त्यांना आम्ही बक्षीस देतो आणि जे सलामीला येतात त्यांना आम्ही पाकिट आणि सन्मान करतो, बंद पाकिट देतो. ह्यावेळेस जर पाहिलं आपण तर जो मानवी थर जात असताना गोपाळाचा दुर्ग त्याच्यासोबत विजा होती, त्यांना मात्र ह्यावेळेस त्यांना काय सुविधा दिली सरकारकडे? इजा तर होत नाही आता, पण आमच्या 25 वर्षात तर झाली नाही इजा कोणाला. आम्ही दखल घेतो आणि त्याचे इन्शुरन्स, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळी व्यवस्था ठेवतो. सरकारकडून यावेळेस मदत देण्यात आलेली आहे, त्याचा आम्ही फायदा घेऊ. जायकवाडी धरण 55% अधिक भरले असल्यामुळे मराठवाड्यातील 5ही जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाच्या आणि शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचं म्हटलं जात आहे. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात असलेल्या जोरदार पावसामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत धरणाची पाणी पातळी 49% पोहोचली होती, तर मंगळवारी सकाळी 8 वाजता पाणी पातळी 54.28% गेली आहे, तर संध्याकाळपर्यंत पाणी पातळी 58% पोहोचली असल्याची माहिती पुढे देण्यात आली आहे. या धरणामध्ये 93,328 क्युसेक पेक्षा अधिक पाणी येत असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी 2 महिने अगोदर धरणामध्ये 50% जलसाठा उपलब्ध झालाय. गेल्या ऑक्टोबरमध्ये धरण निम्मे भरले होतं. गेल्या वर्षी हे धरण पूर्ण पावसाळ्यात 55% भरलं होतं.
सोमवारी सकाळी 10 वाजता धरणात 96,338 क्युसेकने पाणी येत आहे. मात्र दुपारनंतर आवक कमी होते. 66,666 क्युसेक वर पोहोचलंय. दरम्यान मंगळवारी सकाळी पुन्हा आवक वाढून 93,328 क्युसेक वर गेलाय. सध्या धरणामध्ये जिवंत पाणीसाठा 1,778.431 दलगमी आहे. हे धरण निम्म भरल्यामुळे मराठवाड्यातील 5ही जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेताचा सिंचनाचा प्रश्न आता मिटला आहे. महायुती सरकारवरती भ्रष्टाचाराचा आरोप लावत सरकारच्या विरोधात मुकुंदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धिक्कार व निषेध आंदोलन करण्यात आलंय. महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावणाऱ्या सरकारच्या विरोधात मुकुंदवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धिक्कार व निषेध आंदोलन करण्यात आलंय. सोमवारी रोजी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराची दृष्ट लागली आहे. छत्रपतींचा पुतळा कोसळलाय. या भ्रष्टाचाराची सरकारवरती धिक्कार व निषेध करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी 2 वाजता मुकुंदवाडी व बस स्टॉप येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे, जिल्हाध्यक्ष माननीय पांडुरंग पाटील तांगडे, कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, शहराध्यक्ष खाजा सरफुद्दीन मुल्ला, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, प्राचार्य सलीम शेख, मुख्य सरचिटणीस विष्णू जगताप, संजय वाघमारे, प्रेम पंडित, कमलेश कामिटे, महेंद्र काटेकर व मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीआंबिरे यांचा महायुती सरकारवरती आणि मुख्यमंत्री कार्यालयावरती भ्रष्टाचाराचा आरोप. मुख्यमंत्री कार्यालयात 20% कमिशन द्यावे लागत असल्याचाही केलाय आरोप. तर जायकवाडी धरणात 55% पाणी आलंय. धरण निम्म्याहून अधिक भरल्याने सर्वांनीच टाकलाय सुटकेचा निश्वास. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.